हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता मी झोपेतून उठलो. तर सकाळी सकाळी बघू शकता, आता वाजले सकाळचे 6:30. ते बघू शकता मी इथे उठलो. तर गाईज आता मी तोंड देऊन घेऊ लागलो. हे बघू शकता तुम्ही. काटून तर काय जे बघू शकता, हे सूर्य आलाय वर. हे बघा एवढ्या वर आलाय सूर्य. बघा असं काय वरचं काय मावला असा आहे. अरे वरचा आवाज काय भारी आहे रे. ओ हो गाईज तोंड ती देऊन घेऊ पाण्यानंतर. चला गाईज आंघोळची झाली आहे बघू शकता गाईज. आता मी आंघोळ केलो आणि अगरबत्ती लावलो बाबाला. हे महाराज आहेत, हे महाराजला अगरबत्ती लावलो. हे म्हणजे बाबा आहेत. घरात चलास तू वर सांग भाऊ का आहे हो दा थांब कोण आहे जरा सांग. तुझं मध्ये गेलतास म्हणून सांगतो थांब. इग्नीच राह. कोण गेले कुठं? कोण गेले कुठं? माझ्या फोनवर व्हिडिओ आहे. हं? तुझ्या फोनमधला व्हिडिओ आहे आमच्या इथं. तुमच्या इथं? माझ्यातलं. तुमच्या इथं कधी आले? तेव्हाच आले. कसं? भैया काढला नाही. काय? माझा भाऊ काढला नाही. थोडाबाई नाही रे. काय म्हणला? थोडाबाई नाही तिथं. थोडं काय म्हणला? दुखणं होऊन गेले काय? इस्त्रीचे कपडे राईट घालून आहेत भाऊ. नंबर 1. हा इस्त्री समधीच मारले. किती रुपये घेतलाय? पैसे किती घेतलाय? पैकी देणार का माहिती नाही. हा किती? 10 रुपये. गाडी कोणती आली? गाडी चालली. हा गाडी आली. मला जा सांगा. बस की भाऊ. माय संध्याकाळी येतो म्हणजे संगीता माय आणि 5 गाडी व्हायला किती आहे कोणतं आणला कधी गेला? तोच गेलो मी. पाय कापल नाही इथं. पत्ती आहे भाऊ. ते पत्ती आहे तुझा हाताला लागल पत्ती. हे कोण आहे? भाऊ आपलं नाही रे भाऊ. हे कोण आहे? रुम रुम काय लग्न कोणाचा? तुझं भाऊचं लग्न आहे. समजेल तो भाऊचं लग्न आहे. हे नाही येतात. भाऊचं लग्न आहे समजेल जाऊ आपण. टरबूज आलं भाऊ. पाणी आण जाऊन. बाटल पाणी आण. आपल्याकडे टरबूज आहे. टरबूज कापून खावतो आपण. आणलाच भाऊ. हो कसा आहे दाखवू आम्हाला. टेस्ट खाऊन दाखवू. 150 रुपयाला चप्पल. काय 150 रुपयाला चप्पल. कसं आहे बघ. गोड आहे का बघ. 150 रुपयाला चप्पल. 150 रुपयाला चप्पल. कसं आहे? भारी आहे. 150 रुपयाला चप्पल. हा 150 रुपयाला चप्पल. भारी नाही. 150 भारी रुपयाला भारी चप्पल. पैसे वेस्ट गेले आपले 20 रुपये. 150 रुपयाला चप्पल. 20 रुपयाचं टरबूज घेतले आम्ही. एक आहे भाऊ. एक आहे मोठं खाय लाल लाल. नाही खायचं. 150 रुपयाला चप्पल. हा काय माझ्या भंगा इथं 150 रुपयाला चप्पल. राईट. नांदेड 150 रुपयाला चप्पल. हा आई ओलाडी. हा हे गाडी कुठं चली?
हा पेटून बोरगाव नाही बोरगाव रोडला जायचं हा इकडून संगीता मार्ग नाही इकडून नेरती रोडला जायचं मला हा मला लग्नाला जायचं हा माईच्या लग्नाला पाय लागले मायच्या लग्नाला पाय लागले ए सोन्या मायच्या लग्नाला पाय लागले काय सेंट होय काय रुपयाला चप्पल 150 रुपयाला चप्पल रुपयाला चप्पल 150 रुपयाला तर गाईस आता आलो मी घरी बघू शकता तोंड हात पाय ते धुवलं बघू शकता आता आपण मायला घेऊन जाऊ डब्बा तर चला डब्बा घेऊन जाऊ काय बनलंय जेवणामध्ये बघू आलू वांग्याची भाजी इथं काय सकाळचे पोहे नाश्त्याचे आता हे बघू शकता चपाती खाली रोटी आहे चपाती लय उरलाली आमच्या घरला गाईस चपाती लय उरलाली हे काय आहे एक डाळ आहे रात्रची तर चला आजीला डबा घेऊन आपण जाऊ माळा गाईस तर रोटी ते घेतलो मी डबा बांधून मायला तर चला जाऊत आपण बंद करू किचन तर चला स्टेट आता एवढ्या उन्हामध्ये माळावर जायचं आपल्याला हा हा रोटी निघालो मायला प्रणाम तर गाईस मी शनिदेवाच्या मंदिरावर आलो बघू शकता तुम्ही चलतच आलो मी हे बघा गाईस देव हर हर महादेव बघा इथे एकदम शांत वातावरण आहे थंडगार वारं बी एकदम भारी सुटलं इथं इथं गार वाटते आणि थोडं जातं एक पाऊल दूर ऊनच ऊन तर असं आहे माळ तर माळावर आहे सुकून थंडगार वातावरण चांगलं हेच राहते गाईज विलेजची लाईफस्टाईल देशी स्टाईल गाईज आपण जाता जाता आपल्याला फोन भेटलं बघा आवी कुठं चलास खेडे पॉईंट आता मी आजीला डबा द्या आलो आजीला डबा द्या आलो मी करिअर करिअर हे बरोबर आहे तर मग डबा देऊन येतो मी संध्याकाळी भेटू संध्याकाळी भेटू आपल्या रस्त्यात जाता जाता अविनाश भेटला होता त्याचं घर तिथं आहे बघू शकता पाण्याच्या टाकीजवळ पत्राच्या पाठीमागे घर आहे त्याचं इटकर दिसू लागले बघा त्या छतावर ते त्याचं घर आहे त्याच्या आजीचं आहे माझं त्याचं आजोळ आहे इथं आजोळ आहे त्याचं हे तिथं राहते त्यांना आजोळमध्ये त्यांना अभ्यास शिकायला राहिला इथं तर गाईज ते बघू शकता एवढी गरमी आहे तुम्हाला एक दाखवतो बघा की कोंबड्या ज्या आहेत की नाहीत एवढ्या गरमीमध्ये का नाही याच्यामध्ये घर बनवून सावलीमध्ये इथं खड्डा करून इथं पाणी चाललंय पाणी आहे बघा हे पाणी चाललंय एवढ्या खड्ड्यामध्ये तर घर बनवून सावलीमध्ये बसले ते इथं आहे बघा ते जागा इकडे घर केलेले आहेत कोंबडे म्हणजे आपल्याला तर घर आहे तर हे न घर तयार करून हे त्याला राहतात एवढ्या उन्हामध्ये झाडाखाली थंड करून बसतात या झाडाखाली इथं कुत्रे घर करून बसले ते बघा थंड तर गाईच आपण पोचले आजीच्या घरी तर चला आले आहे मायच्या इथं बघू शकता माय थंडगार बसली इथं तर आपण बी इथं बसता उशीर कुठं झालाय टायमावर चालू गाईस मायला दूध पाणी माठातलं थंड इथे जेवायला मायला आणलो गाईस तर मी आता इथं थोडं झोपतो थोडा आराम करतो थोडा वेळ मग जातो ऊन लय आहे बाहेर ऊन लय असल्यामुळे आता इथं झोपायचं थोडं आराम करायचं नंतर थोड्या वेळानं एक अर्धा तासानं निघायचं आता माय हे बघा जेवण करू लागली मायचं जेवण झालं की जायचं आपण बी
तर काही जे बघू शकता माय आता खाऊ लागली, तर मायला खाऊ द्या. तर गाईज हे पाला कोणता आहे कमेंट मध्ये सांगा बरं. हे समजायला माहीत असेल हे कोणता पाला आहे आणि कशासाठी यूज होते हे कमेंट मध्ये सांगा बरं. तर गाईज हे तुम्ही बघू शकता माझ्या घराच्या साईडला जिथं तो कोटा आहे, तुम्हाला दाखवलं नाही पहिलं, ते बघू शकता. हे म्हशीचा कोटा. इथंही हे बघा गाया बांधून आहे तिथं सावलीखाली. बघा तिकडं शेळ्या, इकडं म्हशा, याच्यामध्ये म्हशी बांधून आहे. त्या साडीचं जे आहे का नाही त्यात म्हशी बांधून आहे. चला आता आपण चल्या घरी. मायचं जेवण ते झालं सगळं, तर आता आपण निघू घरी. थोडासा आराम केलो मी, लय वेळ केलं नाही. तर गाईच चलो आता मी घरी. आजीचं जेवण ते सगळं झालं, आता घरी जायचं. थोडंसंच आराम केलो मी, लय वेळ झोपलो नाही. जाऊ आपण पायऱ्याने सावलीनं या रोडनं जायचं. इथल्या जाऊ, त्या रोडनं शॉर्टकट जवळ, या साईडनं थोडं जवळ पडते, या साईडनं जाऊ. ऊन लय आहे, एकदम लय ऊन. तर आलो मी घरी. सकाळपासून मी पण जेवण नाही. आता 2 वाजले दुपारची, तर आता जेवण करू लागलो मी, बघू शकता. आणि जेवणामध्ये भाकर, वांग्याची भाजी, आलू भाजी मिक्स आणि सकाळचे उरलेले पोहे. तर गाईस आता वाजले 5:05. तर मला झोप लागली होती, मी झोपी गेलो. बघू शकता आता उठलो, तोंड ते धुलो. आता आपण जो स्टडी पॉईंटला आपल्या दोस्ताला अविनाशला घेऊन वरी जाऊ फिरायला. आता मला तर माळा हे चालू आहे घरात. ताटत दिवलेली आई. अम्मा अभ्यास करता करता मोबाईल चालवला, मी मोबाईल बंद केलाय. चोरी पकडी गई. मला माहिती नव्हते मोबाईलचा अभ्यास शिकावा म्हणून. मोबाईलचा अभ्यास शिकावा. हां हां मी मोबाईल घेणार. तर आले आम्ही, बघू शकता लॅबमधून आम्ही सरळ वर येऊ लागल्या माळावर चले आता. तर माळावर गेल्यावर तुम्हाला भेटू गाईज. तर आम्ही माळावर पोहोचले आता, बघू शकता हे माळाचं ग्राउंड बघू शकता. इथे क्रिकेट खेळू लागलेत पोरं, मागे खणलेलं ग्राउंड. तर गाईज माळावर मी आलो, बघू शकता. तर माळावरची व्हिडिओ मी बनवू शकलो नाही, कारण की नाही मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, मोबाईल बंद पडल्यामुळं. तर माळावरची व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर काय हरकत नाही गाईज, उद्या बनवूत आपण. उद्या बी असंच उद्या फिरायला जाऊ माळावर. तर आता जेवण ते करून घेऊत गाईज. चला जेवणामध्ये काय बनले बघू. त्या जेवणामध्ये भात, डाळ बनली, डाळ. गाईज तर जेवण ते सगळं झालं, आता मी चाललो झोपायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर उद्या भेटूत नवीन ब्लॉगमध्ये. बाय.